आज मी तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आले. रक्षाबंधन स्पेशल असे हे गुलाबजामुन तुम्हीही नक्की ट्राय करा. तर हे प्रीमिक्सपासून बनवले जाणारे आहेत, पण टिप्स आणि ट्रिक्स सहित हे मी गुलाबजामुन कसे बनवले आणि त्यात कोणता पदार्थ मी घातला की ज्याने हे गुलाबजामुन खूप चविष्ट आणि रसरशीत होतील. तर हे गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला चितळेचं प्रेमिक्स वापरायचं आहे आणि ते मी 400 ग्रॅम म्हणजे 2 पॅकेट 200 ग्रॅमचे 2 पॅकेट वापरले आहेत. हे 400 ग्रॅम प्रेमिक्स मी वापरलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे मिल्क पावडर. मिल्क पावडर मी पाव कप घातले, म्हणजे 50 ग्रॅम मी मिल्क पावडर 400 ग्रॅम पावडरमध्ये घातलेली आहे. ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मळून काढायचं आहे. जास्त पाणी घालू नका, ओलसर करू नका. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला मुलायम असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. असा मुलायम असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित पीठ मळून घ्या. पीठ मळण्यावरतीच आपले गुलाबजामुन व्यवस्थित होतील, क्रॅक जाणार नाही आणि रसरशीत होतील. तर ह्याप्रमाणे आपलं पिठाचा गोळा तयार झाला आहे. तरी पण मी 1 मिनिट व्यवस्थित मळून घेणार आहे. ह्याप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे. मुलायम असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता हे पीठ असं मऊसर झाल्यानंतर आपण हातावर एक गोळा घेऊन बघूया की क्रॅक जातो आहे का, आणि जर जात असेल तर परत थोडंसं मळून घ्या. आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपला गोळा तयार झालेला आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे. आणि त्यामध्ये मी आता तूप घालून व्यवस्थित परत एकदा मळून घेणार आहे. याप्रमाणे व्यवस्थित मळून घ्या. जर आपल्याला घट्टसर वाटत असेल किंवा क्रॅक जात असेल तर थोडंसं पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपण जेवढ्या आकाराचे आपल्याला गुलाबजामुन पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही गुलाबजामुन करू शकता. या पिठापासून आपल्याला 65 किंवा 70 असे गुलाबजामुन तयार होतील. ज्या आकाराचे तुम्ही गुलाबजामुन कराल त्या आकारावर अवलंबून आहे, पण मी मीडियम आकाराचे केलेत म्हणून माझे 65 गुलाबजामुन तयार झाले होते. छोटा आकार घ्या किंवा मोठा आकार घ्या, याप्रमाणे तुम्ही गुलाबजामुन करू शकता किंवा लांबट आकाराचेही गुलाबजामुन करू शकता. ह्या बघा, याप्रमाणे आपण गुलाबजामुन तयार करू शकतो. असे मी 10-12 गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतलेले आणि नंतर मी ते तळून घेणार आहे. आता आपण पाक तयार करून घ्यायचं. त्यासाठी मी 3 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. बघा, ह्याप्रमाणे 3 ग्लास पाणी घालून घ्या आणि त्यामध्ये मी पाऊण किलो साखर घातलेली आहे. 750 ग्रॅम साखर मी त्याच्यात घालून घेतली आहे. 3 ग्लास पाणी घातलं आहे आणि 4-5 वेलच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत. मग याप्रमाणे आपल्याला पाक तयार करायचा आहे. पाक थोडासा घट्टसरच करणार आहे मी, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. एकतरी पाक नाही, पण साखर अशी विरघळेल असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि 1 टेबलस्पून मी दूध घालून त्याच्यावरती जो सफेद फेस येतो तो आपण आता काढून घेणार आहोत. दूध घातल्यामुळे असा सफेद फेस निघतो, तो आपण काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पांढरशुभ्र पाक तयार करायचा आहे. आता त्यामध्येच मी आता केसर घालून घेणार आहे. केसर मी 10-12 केसरचे धागे टाकून घेतले आहेत, म्हणजे आपल्या पाकाचा कलर पिवळसर असा तयार होईल. याप्रमाणे पाक तयार झाला आहे. आता आपण तो साईडला करून ठेवूया. आता तेल मी घालून घेतलं एका कढईमध्ये. आपल्याला गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचं आहे. तेल जास्त तापवायचं नाही आहे, स्लो गॅसवरती आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे. आणि एक गोळा घालून, छोटा गोळा घालून मी त्यामध्ये तेलामध्ये सोडलेला आहे आणि तळून घेणार आहे. जर आपला गुलाबजामुन तुटत असेल तर व्यवस्थित परत मळून घ्या आणि मग परत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. याप्रमाणे मी सगळे गुलाबजामुन फ्राय करून घेतलेले आहेत. बघा, याप्रमाणे तेल हलवत हलवत आपल्याला गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो किंवा थोडीशी मोठी ठेवायची आहे. जास्त मोठी ठेवू नका, नाही तर आतमधून कच्चे राहतील. याप्रमाणे स्लो गॅसवरतीच आपल्याला, तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे, नाहीतर आतून आपण व्यवस्थित फ्राय करू शकणार नाही. याप्रमाणे आपण स्लो गॅसवरती गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. याप्रमाणे आपले गुलाबजामुन डबल झालेले आहेत बघा, आणि पाकात सोडल्यावरती अजूनही मोठे होतील. याप्रमाणे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. छोट्या सुपारीच्या आकाराचे करा, म्हणजे याप्रमाणे गुलाबजामुन आपले तयार होतील. असे लालसर रंगावरती मी तळून घेणार आहे. बघा, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण तळून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत. आता थंड झालेल्या पाकामध्येच मी गुलाबजामुन सगळे टाकून घेतलेले. थंड झालेल्या पाकामध्येच टाका, जास्त गरम पाकामध्ये टाकू नका, नाहीतर आपल्या गुलाबजामुन
वरचे साल निघून जाऊ शकते. म्हणून ही टिप्स लक्षात घ्या. थंड झालेल्या पाकामध्ये आपण गरम गुलाबजामुन टाकायचे आहेत आणि 2-3 तासानंतर बघा याप्रमाणे आपले गुलाबजामुन तयार झालेले दिसतील. असे गुलाबजामुन बनवून तुम्ही आदल्या दिवशी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते वापरा. म्हणजे गुलाबजामुन आपले चांगले मुरले जातील. आणि हे आपण गुलाबजामुन आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मी रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे 2 दिवसानंतर मी हे वापरणार आहे. तर ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.